हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रशासनाचे कर्मचारी बुधवारपासून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले असून पुढील 2 दिवसात पंचनामे पूर्ण होणार आहेत। जिल्ह्यात वस्तुनिष्ठ पंचनामे व्हावेत यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पर्यवेक्षणासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत। हिंगोली जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे जास्तीत जास्त गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबवून नुकसानग्रस्तांनाही काही प्रमाणात का होईना मदतीचा हात द्यावा असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकटे यांनी केले आहे। आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास सुरू ठेवून याद्वारे मदत आणि पुनर्वसनाचे संनियंत्रण ठेवण्याचे निर्देशक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ॲक्टिव्ह होणार मोडवर असल्याचे दिसून येत आहे। मुख्यमंत्र्यांनी कालच प्रशासनाची बैठक घेतली होती। तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही परभणी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात परिस्थितीची पाहणी केली। या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला अनेक महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून आता सत्ताधारी प्रशांत श्रेयवादने राजकारण रंगले आहेत। त्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांपुढे उभे टाकले आहे। या संघर्षाला राष्ट्रवादीची एक जाहिरात कारणीभूत ठरली आहे। या जाहिरातीतील राष्ट्रवादीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख अजितदादांची लाडकी बहीण योजना असा केला आहे। यामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे। उदगीर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल CP राधाकृष्णन, विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले होते। कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार विक्रम काळे, रमेश कराड, अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचीही उपस्थिती होती। मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परभणीत जिल्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला। तसेच 72 तासाच्या आत पीक विमा कंपन्यांना माहिती देण्यासाठी ऑफलाईन सुविधा देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याची माहिती देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली। मराठवाड्यामध्ये नुकसानात झालेल्या पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे। मात्र ही मागणी करतानाच त्यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीकाही केली आहे। शेतकरी देखील सरकारचा लाडका आहे हे सरकारने दाखवून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासह इतर मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या 11 संघटनांनी मंगळवारपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे। आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 50% बस सेवा ठप्प होती। त्यामुळे एसटी महामंडळाचा एक दिवसात 14 ते 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे। हरियाणामध्ये भाजपने बुधवारी 4 सप्टेंबर रोजी एकूण 90 विधानसभा जागांपैकी 67 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। यामध्ये 17 आमदार आणि 8 मंत्र्यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे। पहिल्या यादीत 8 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे। दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात नवीन स्थिती अहवाल दाखल केला असून निलंबित प्रशिक्षणार्थी AIS पूजा खेडकर हिने 2 अपंगत्व प्रमाणपत्र सादर केले होते, त्यापैकी एक बनावट असल्याचा संशय आहे। मुख्य संपादक दिलीप गायकवाड, लोक न्यूज।